नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल। आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र सेट नोव्हेंबर 2011 रोजी झालेल्या पेपर 1 मधील प्रश्न। चला तर मग सुरुवात करूया प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 53, GPS प्रणालीने स्थाननिश्चिती करण्यासाठी याचा उपयोग केला जातो। पर्याय आहे सूक्ष्मलहरी उपग्रह, पॉलिसी, गुप्तवार्ता, बिनतारी संदेश। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी, उपग्रह। प्रश्न क्रमांक 54, प्रस्तावित पॉस्को पोलाद प्रकल्प कोणत्या राज्यात उभारला जाणार आहे? पर्याय आहे झारखंड, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए, झारखंड। प्रश्न क्रमांक 55, खालीलपैकी कोणते विद्यापीठाचे प्रमुख कार्य नाही? विद्यापीठ पर्याय आहे अध्यापन, संशोधन, प्रकाशन, विस्तार कार्य। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विस्तार कार्य। प्रश्न क्रमांक 56, विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यार्थ्यांना पदवीबरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यास करण्याची परवानगी देण्याचे कारण? विद्यापीठे महाविद्यालयाचे उत्पन्न वाढविणे, अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करू देणे, मानवी अमानवी संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग करणे, विद्यार्थ्यांना त्यांची पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनविणे। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, विद्यार्थ्यांना त्यांच्या पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनविणे। प्रश्न क्रमांक 57, भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही? पर्याय आहे इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स, इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी, इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स। प्रश्न क्रमांक 58, भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे उपयोगी स्वातंत्र्य यानुसार दिले जाते। पर्याय आहे मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, मानवी हक्क। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, सी, मार्गदर्शक तत्त्वे। प्रश्न क्रमांक 59, विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ रिकामी जागा आहे। पर्याय आहे अभ्यास मंडळ, विद्याशाखा, विद्या परिषद, महाविद्यालय, विद्यापीठ विकास मंडळ। तर याचा चूक उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ। प्रश्न क्रमांक 60, भारत सरकारच्या उच्च शिक्षण प्रणाली विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत। उद्दिष्ट दिलेली आहेत: राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे, उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे, भारतीय भाषांचा विकास घडवून आणणे, गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे। पर्याय फक्त 1 आणि 2 बरोबर, फक्त 1 आणि 2 आणि 3 बरोबर, फक्त 1 आणि 3 बरोबर, 4ही बरोबर आहेत। प्रश्न तर चूक उत्तर असणाऱ्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक डी, 4ही बरोबर आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।